डी विस्पुते कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आणि भाजपाचे प्रदेश संयोजक धनराज विस्पुते यांचा शिक्षक दिनानिमित्त फिल्म सेन्सर बोर्ड सदस्य दिल्ली, लेखक संपादक SEO विलासराव खानोलकर यांनी सुवर्ण अयोध्या राम मंदिर प्रतिमा, शाल, फेटा, पुष्पगुच्छ, मानपत्र देऊन खास सत्कार केला। सोबत पायलट एक्झिक्युटिव्ह एडिटर अमोल खानोलकरांनी घेतली खास मुलाखत। पनवेल, धुळे, नाशिक भाजपाचे प्रदेश संयोजक व आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी धनराज विस्पुते यांचा शिक्षक दिनी पायलट एक्झिक्युटिव्ह एडिटर अमरकुमार खानोलकर यांनी व फिल्म सेन्सर बोर्ड सदस्य दिल्ली, संपादक लेखक विलासराव खानोलकरांनी केला खास सत्कार। त्या शुभदिनी अयोध्येचे स्वर्ण राम मंदिर प्रतिमा, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी सेवा व सरस्वती वंदनेबद्दल खास सत्कार केला व आभार मानले। यानंतर पायलट एक्झिक्युटिव्ह एडिटर अमर खानोलकर यांनी घेतली खुसखुशीत हसत खेळत मुलाखत। विस्पुते साहेब म्हणाले की माझे वडील ऋषी महाराज विस्पुते यांचं शिक्षण क्षेत्रातील आदर्श घेऊन मी आदर्श वाटचाल करीत आदर्श विद्यार्थी घडवित आहे। धुळे, पनवेल, रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, मुंबई येथे 50हून अधिक शैक्षणिक संस्था व कॉलेज चालवित आहे। या कार्यात डायरेक्टर सौ संगीता विस्पुते, कन्या धनश्री विस्पुते, बंधू महेंद्र विस्पुते, सौ स्मिता विस्पुते यांचीही मदत असते। यांच्या कार्यानंदाची महान समाजसेवेची काही सुंदर क्षणचित्रे व ही मुलाखत। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, पनवेल देत आहोत। आणि त्याचबरोबर अयोध्येवरून खास आलेली रामाच्या मंदिराची जी मूर्ती आहे ती देऊन त्याचा परत एकदा सत्कार करत आहोत आमच्यातर्फे, संस्थेतर्फे। थँक्यू। आणि पुढची 100 वर्ष त्यांची अशीच वाटचाल चालत राहतोय आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळत राहते ही आमची अपेक्षा। धन्यवाद। नमस्कार, मी अमर खानोलकर। आज आपण इकडे आलो आहोत ते म्हणजे गुरु आणि शिष्याच्या परंपरेची टीचर्स डेची दिवशी आलो आहोत। आणि मी ज्यांच्या समोर बसलो आहेत ते टीचर्स ऑफ द टीचर्स आहेत, ज्याला आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण आज आदर्श शिक्षण समूहाचे चेअरमन धनराज देवीदास विस्पुते यांची खास विशेष टीचर्स डे निमित्त मुलाखत घ्यायला आलो आहोत। आणि जेवढा माझा त्यांचा परिचय आहे, त्यांच्याकडून जेवढं मला शिकायला मिळत आहे इतकी वर्षापासून, त्याच्यातली खासियत अशी की गुरुस्थानी असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांबद्दल जी असलेली तळमळ आहे, त्यांच्या शिक्षणाप्रती त्यांचं जे समर्पण आहे आणि समाजामध्ये त्यांचा जो त्यांच्यासाठी असलेला जो आवेग आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। मी विचारू इच्छितो आपण आमच्या व्ह्युअर्सना, धनराजजी, की ह्या शिक्षक दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छिता की जेणेकरून येणारी भावी पिढी ही सुद्धा तेवढीच निर्मळ आणि तेजस्वी बनेल जसा आपला ओरा आहे। नमस्कार, मी धनराज देवीदास विस्पुते, आदर्श शैक्षणिक समूहाचा चेअरमन आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेश संयोजक। आत्ताच आमचे मित्र अमर खानोलकर सरांनी मला जो प्रश्न विचारला, शिक्षक दिनानिमित्त विलासजी खानोलकर, अमरजी खानोलकर यांनी माझा सत्कार केला, म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हा माझा सत्कार झाला। आणि म्हणून या शिक्षक दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, कारण या शिक्षक क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 35 वर्षापासून काम करतो आहे। आणि म्हणून हे शिक्षण क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मित्रांनो आपल्याला सांगतो की त्यांनी आता सांगितलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः। जीवनामध्ये गुरु सगळ्यात महत्वाचा असतो, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, परंतु गुरु असणं फार महत्वाचं आहे। म्हणून शिक्षण क्षेत्र गुरु विना कमी आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो 35 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये KG पासून तर PG पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थी कसे घडतील, भावी पिढी कशी घडेल हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून आताच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला दिलेलं आहे आणि त्या धोरणामध्ये सगळ्यात महत्वाचं स्किल बेस, कौशल्य विकास हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये KG पासून तर PhD, आता PhD सुद्धा मी सुरू केलेलं आहे। आणि म्हणून KG पासून तर PG पर्यंत जवळ 50 शाळा कॉलेजेस मी स्वतः चालवतो आहे।
आणि म्हणून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत। आणि म्हणून देशाचं भवितव्य जर घडवायचं असेल तर सर्वसामान्य विद्यार्थी, तो ग्रामीण भागातला असेल, आदिवासी पाड्यातला असेल, महानगरातला असेल, तो विद्यार्थी घडला पाहिजे। आणि म्हणून या शिक्षक दिनी सगळ्यांना मी, सगळ्या या समाजाचे जेवढे राजकीय व्यक्ती असतील, सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले व्यक्ती असतील, त्यांनी याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे। म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जर केली तर आपला देशाचा विद्यार्थी, आपला युवक, भावी पिढी निश्चित चांगली घडेल असं मला खात्रीपूर्वक वाटतं। आज या शिक्षक दिनानिमित्त आदरणीय विलासजी खानोलकर साहेब, आदरणीय अमरजी खानोलकर साहेब यांनी माझा सत्कार केला, म्हणजे शिक्षण क्षेत्रातला सत्कार आपल्या सगळ्यांचा सत्कार आहे। म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की या शिक्षण क्षेत्राला आपण सगळे मिळून पुढे नेऊया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। धनराजजी, देवीदासजींचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाची पूर्ती आपण करत आला आहात। एक प्रकारे वडिलांना आपण गुरुस्थानी मानलं आहे आणि ह्याबद्दल आपण आमच्या व्ह्युअर्सना काय सांगू इच्छिता की स्वप्नाची पूर्तता कशी काय आली आणि त्याचा मागच्या जो 35 वर्षाचा इतिहास आहे तो संक्षिप्त मध्ये सांगू शकाल? याच्यामध्ये आमचे पिताश्री बापूसाहेब डी विस्पुते उर्फ ऋषी महाराज यांना ऋषी महाराज याच्यासाठी म्हणत होते की त्यांचा जन्म ऋषी पंचमीचा। अरे वा। आणि त्यांचं ग्रामीण भागात मजदी तालुका साक्री जिल्हा धुळे इथं त्यांचा जन्म झाला आणि आईने त्यांचं नाव ऋषी पंचमीचा जन्म असल्यामुळे ऋषी महाराज नाव ठेवलं। तर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांना ऋषी महाराज म्हणून ओळखत होते आणि त्यांना शिक्षण फक्त 7वी पर्यंत, गावात शाळा असल्यामुळे 7वी पर्यंत शिक्षण घेता आलं। त्यांना कुठंतरी हे होतं की मला शिक्षण नाही मिळालं, परंतु पुढच्या पिढीला शिक्षण मिळावं म्हणून मला त्यांनी MSc पर्यंत शिक्षण दिलं। माझ्या भावंडांना, बहिणींना सुद्धा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट केलं। तर कोणाशी डॉक्टर केलं, कोणा इंजिनियर केलं, कोणा शिक्षक केलं। हे शिक्षण क्षेत्रामध्ये बापूसाहेबांनी एक 7वी झालेली व्यक्ती KG पासून तर PG पर्यंत संस्था या महाराष्ट्रात 50 शाळा कॉलेज उभ्या केल्या। तर माझ्यासारख्या MSc झालेल्या माणसाने काय केलं पाहिजे हे सगळ्यात मोठा आदर्श आहे। आणि आमच्या पिताश्रींनी आदर्श नाव जे ठेवलेलं आहे, आदर्श म्हणजे प्रथमतः ज्याचं दर्शन होतं, दर्शन पण जो आनंद समाजाला आपल्याला द्यायचे, असे आदर्श विद्यार्थी घडले पाहिजे, हा त्याचा पाठीमागचा उद्देश होता। क्या बात आहे, क्या बात आहे। या निमित्ताने येत्या काही दिवसांमध्ये धनराजजींचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं आम्ही एक त्यांच्यावरती काव्य पुष्पांजली केली आहे, त्याचं वाचन करतो। आदर्श शिक्षण समूहाचे चेअरमन तथा प्रदेश सहसंयोजक शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ भाजप महाराष्ट्र राज्य धनराज देवीदास विस्पुते यांना वाढदिवसाचं मानपत्र आहे। दिवाळी धनत्रयोदशी होते रामराज्य, देवीदास पुत्र जन्मले सुंदर धनराज, देवीदासांचे होते आनंदी दशरथ राज, कमला मातेचे होते ते प्रेमळ प्रेमराज, अति प्रेमळ विद्वान आनंदी हुशार विस्पुते, बालपणी लिहिली ज्ञानेश्वराची शतपत्रे, खानदानी राम लक्ष्मणापरी बंधू महेंद्र विस्पुते, भाजपचे प्रदेश संयोजक धनराज विस्पुतेजी, दिनरात कष्ट करूनी संस्था बनवली आदर्श, अपंगा अनाथा गरीब विद्यार्थ्यांना मदत केला आदर्श, आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्षही आदर्श, घेतला खासदार सुमित्रा महाजनांचा सल्ला परामर्श, अनेक लढ्यात पुढे राहिले सेनानी, पत्नी संगीता उत्कृष्ट महिला सेनानी, वाढदिवशी जन्मली जननी, 100 वर्ष आयुष्य देवमाननी। आम्ही यांना हे वाढदिवसाचं प्रमाणपत्र